शिरोळ विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। 14 टेबलावर 22 फेऱ्या होणार आहेत। मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मतमोजणी होणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 95 पोलीस, 15 पोलीस अधिकारी, 45 गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। पोलीस प्रशासनाने शिरोळ तालुक्यातील डॉल्बीधारक उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत। मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी आहे। मतमोजणीस 14 टेबलावर एक EVM मशीन, 8 टेबल टपाली मोजणीस आहेत, 2 टेबल सेवा कर्मचाऱ्यासाठी आहेत, एका टेबलासाठी एक पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक असे 72 कर्मचारी अधिकारी नियुक्त केले आहेत। EVM मशीन सुरक्षित आणण्यासाठी नायब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली 14 तलाठी, 14 कोतवाल, 3 नायब तहसीलदार नेमणूक केले आहेत। वाहतूक मार्ग कुरुंदवाडहून येणारी वाहतूक आगरमार्गे वळविण्यात आली आहे। निकाल ऐकण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यासाठी बुवापण महाराज येथे तर आमदार यड्रावकर यांची व्यवस्था पुष्पक चित्रमंदिर येथे आणि गणपतराव पाटील समर्थकांची दत्त भांडार परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे। शिरोळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना नष्टे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर हे काम पाहत आहेत। यासह चांगल्या बातम्यांसाठी दलित मित्रला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा। धन्यवाद। संपादक विश्वास कांबळे।